शी इज माय मॉमी. मम्मीला पण थंडी लागली, सगळ्यांना थंडी लागले. ही माझी मामी आहे. चला आता आपण जरा अजून थोडी कैरी टाकून मागितले त्यांच्याकडे. छान छान आहे भेळमध्ये कैरी. वाव, खूप यम्मी यम्मी आहे. चला आता आम्ही बसलोय. दादाला आता बाय बाय करते. बाय. चला तर ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इंटरसिटीची. नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस दुसरा आणि उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी. तर आज आम्ही दिवस घरीच घालवला. चिकन वगैरे घरी बनवलं, छान चिकन वडे तर सगळं खाल्लं पिल्लं आणि संध्याकाळी आरामात निघालो, कारण काल आमचा आराम असा नीट झाला नव्हता. तर आता आम्ही आलोय, रात्र आहे, तर वाजलेत 8:30 होत आले, 8:15 झाले. तर आम्ही आलोय खडकवासला डॅमला. तर डॅम तुम्हाला ऑब्व्हियसली दिसणार नाहीये कारण का रात्र आहे. हा सगळा पूर्ण मोठा डॅम आहे आणि इथे बाहेरची दुकानं आहेत. हे बघा, हे सगळे इथे दुकानं आहेत, मका वगैरे आहे. तर आपण हे बघणारच आहोत. तर आता आलोय आम्ही खडकवासला डॅमला. डॅम तर ऑब्व्हियसली नाही दिसणार, रात्र आहे. तरी ते एक असंच फेरफटका मारून मग पुढे जाणार. तर मग जर इथून कुठे गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवू. तर इथे काय काय मिळते ते आपण बघूया. एक छोटासा इकडचा एक छोटासा ब्लॉग होईल. आमचं चुकलं, आम्ही सकाळी यायला हवं होतं पण नाही, आराम करत बसलो. खूप थंडी आहे, मरणाची थंडी आहे, पण मी अशा अंगावर काढत नाहीये त्यामुळे. पण तुम्ही इकडे कधी आला तर स्वेटर वगैरे या दिवसात हवंच, कारण का पुणे खूप थंडीने अगदी टेम्परेचर खूप डाऊन आहे. हा, खूप गार आहे, तेच म्हणते. अंगावर काटा येतो, असे उभे राहतात केस हातावरचे. सो चला मग आता इथून खडकवासला डॅमच्या बाहेरचं, डॅम नाही जाणार तर बाहेर जे जे स्टॉल लागलेत ते आपण तिथे काही खाल्लं तर आपण ते कव्हर करूया. सो चला मग आजच्या दिवस दुसऱ्याला सुरुवात करूया. तर हे इथे ना, इथे आता स्टॉल आहेत, हे मॅगीचं वगैरे आहे. तर हे आय थिंक भेळ वगैरे आहे, बंद करतात. बापरे, ओरडाची थंडी आहे, खूप खूप थंडी आहे. खूप मला आम्ही फिरलो तर आम्हाला इतकी थंडी नाही लागली जी आता लागले. आणि हे बघा शिशा बघा. तर काल आम्ही गेलो तर अजिबात थंडी म्हणजे इतकी नाही जाणवली. आणि हे कसं आहे, इथं पूर्ण एक तर डॅम आहे आणि आजूबाजूला झाडच झाड आहे, त्यामुळे बरीच थंडी आहे. बघा इथे मॅगीचं 2 मिनिट दे ना. मॅगी कशी आहे जी मॅगी? 60 रुपयाला. साधी मॅगी की मसाला मॅगी, साधी मॅगी दोन्ही. तर मी इथे मसाला मॅगी 60 रुपये मॅगीचं. आणि लंचकडे भजी वगैरे पण आहे. तर असे बरेचसे स्टॉल आहेत. इथे चटई वगैरे त्यांनी अंथरलेली आहे, जेणेकरून तुम्ही आरामात बसून खाणं पिणं एन्जॉय करू शकता. ओ माय गॉड, वाव. कॉर्न बघा, कॉर्न आम्ही घेतलं तर कॉर्न घेऊ. का आलं, ही सगळी मंडळी बघा गारटलीत. तुमचे पप्पा, सगळी 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 म्हणजे मामी. मामी चालली माझी लाजरी मामी, बांबर झाली मामी. काय खाताय? घेऊया ना मका, कॉर्न घेऊया ना, बॉइल्ड कॉर्न. सोनूड्या, सिसुड्या, घाल ना ते माऊचं जॅकेट घालते. बस मका घेऊया, मका. आणि इथे पुढे बघा काय आहे, इथे एक आहे, तिथे स्प्रिंग पोटॅटो वगैरे आहे. ते वेगळं आहे स्प्रिंग पोटॅटोचं. हे बघा, स्प्रिंग पोटॅटोचं आहे. आणि ते भेळ वगैरेच आहे. पण मला असं वाटतं आम्ही फार मोठी चूक केली संध्याकाळी येऊन. चला आता काहीतरी खायला घेऊया. डेफिनेटली मका घेणार, थंडी आहे आणि थंडीमध्ये जरा मका तो बनताय. चला. हा, बापरे किती थंडी. बघा पुढ पर्यंत म्हणजे खूप आहे स्टॉल. पण जेणेकरून हे स्प्रिंग पोटॅटो, भेळ, त्यानंतर मॅगी आणि काय होतं तिथे, हा पाणीपुरी वगैरे. तर अशा प्रकारचे स्टॉल आहेत. हे बघा माझी गोंडूला सोन्या, सोनू थंडी लागते, हात घाल तिच्या जॅकेट मध्ये, हात घाल लवकर. अरे हात घाल. चला मग आता काहीतरी खायला घेऊया. कॉर्न तर सांगितलंय, सो नेक्स्ट बघू. इथे जॅकेट
आता तुम्हाला दाखवूया डॅमचे दरवाजे. तर हे आहेत डॅमचे दरवाजे. ते रात्र असल्यामुळे नीट दिसत नाहीयेत, पण इथे खूप लांब आहेत. मस्त आहे. मंदिर आहे समोर. अच्छा, हे समोरचं मंदिर आहे. थोडं झूम करूया आपण. हे बघा, हे आहे ना, हे मंदिर आहे. विचारायचं नाही. आणि हा डॅम खूप मस्त आहे. हे सकाळचं खूप छान दिसलं असतं. नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. आमची माणसं कशी गारटली. शू इज माय मॉमी. मम्मीला पण थंडी लागली, सगळ्यांना थंडी लागले. ही माझी मामी आहे, मोठी मामी. ती बघा कशी झाली, छोटी झाली गुंडाळून. लिंबू लावा, भरपूर लावा आजी लिंबू. तर आता मका आणि भेळ घेतले. खूप यम्मी यम्मी दिसते. हे काय आहे, कैरी आहे का? हा, वाव, कैरी मस्त. माझं सोन्या मका खाद्या खाल्लं बाबू, टेस्ट केलं. छान आहे ना. सांग, कैरी थोडी टाकायला आता. कैरी तर मस्त येत नाही, कुठून टाकणार आहेत? हे काय, हे काही खाणं कैरी इकडची, ती कुठे खाणार आहे? वाव, मस्त आहे कैरी, खूप छान आहे. बघा, सगळे आता एन्जॉय करतात मका भेळ. मामाचे कुठे एन्जॉय करतोय? कैरीमुळे खूप छान लागतं. आता आपण मका टेस्ट करू. माझ्याकडे नाही ना, म्हणून तुझ्याकडे बघतोय. कोवळा आहे मका, मस्त आहे, खाऊन बघ. चला, आता आपण जरा अजून थोडी कैरी टाकून मागितली त्यांच्याकडे. छान छान आहे भेळ मध्ये कैरी. वाव, खूप यम्मी यम्मी आहे. टाइमपास झाला. तर चला मग आता थोडं खाल्लं पिल्लं आणि निघालोय. मका खाल्ला आणि भेळ खाल्ली. चांगला होता मका आणि भेळ, पण काल पण भेळ खाल्ली त्यामुळे जरा खायला नाही झाली. आणि खूप मी मगाशी पण म्हटलं टायमिंग चुकला, सकाळ वगैरे यायला हवं होतं. तर आता इथून निघालोय. तर प्लॅन आहे FC रोडला थोडं राऊंड मारायचं. बघूया मग आता तिकडे गेल्यावर काय आहे, काय मिळतं, कारण तिथे शॉपिंगसाठी खूप गोष्टी आहेत, क्लोथ्स पासून आणि ॲक्सेसरीज पासून सगळं काही. सो आपण एक राऊंड मारूया. चला, तर भेटूया तिकडे. चला, तर आता आम्ही आलोय घरी. आम्ही FC रोडला नाही गेलो कारण का मम्मी पडली, म्हणजे तिला थोडं खर्च पडली चालता चालता थोडे. तर तिला दगड वगैरे लागला, हां, पाय मुरगळला. सो मग आम्ही नाही गेलो तिकडे, कारण का थंडी पण आहे आणि थंडीमुळे मग ते जास्त जरा दुखतं वगैरे. तर आम्ही डायरेक्ट घरी आलो, मग नाही गेलो. आणि मग उद्या डायरेक्ट निघणार आम्ही मुंबईला जायला. सो आजचा हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग, जो छोटासा डॅम वगैरे मिनी व्लॉग. तर आज जे तुम्ही बघितलं की डॅमला वगैरे आम्ही गेलो, अंधारात डॅम बघितला आणि खाल्लं. पण हे असं झाल्यामुळे मग आम्ही रिटर्न आलो. सो आम्ही उद्या जाणार. तर आजच्या दुसऱ्या दिवसाचा व्लॉग हा उद्या जाताना कंटिन्यू होईल. ओके, सो चला मग भेटूया उद्या. सो चलो, बाय. चला, तर नमस्कार. आज आहे आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही निघालोय घरी जायला. काल तुम्ही बघितलं की काल आम्ही डॅमला गेलो, खडकवासला डॅमला. रात्रीचा व्ह्यू बघायला गेलेलो आणि तिथे काय ते भेळ वगैरे थोडं एन्जॉय केलं. आणि येताना मम्मी पडली, त्यामुळे आम्ही FC रोडला गेलो नाही. तर प्लॅन होता FC रोडला थोडं शॉपिंग वॉपिंग करायची. सो ठीक आहे, मग आता आम्ही निघालोय. 5:50ची ट्रेन आहे. 5 वाजत झाली, 4:45 झाले. इंटरसिटी आहे. सो चला आता निघूया. पुण्याला बाय बाय इथून. इसे बाय, पुण्याला बाय बाय इथून, आणि भेटूया डायरेक्ट मुंबईला. तर आपण बघूया आता ही इंटरसिटी वगैरे कशी आहे, काय आहे आणि ओव्हरऑल कसा प्रवास होतो आता निघण्याचा. सो चलो, बाय.
उतरलोय आणि आता 5:50ची गाडी आहे. 5:30 झाल्यात तरी 20 मिनिट आहेत. 1218 5 नंबरला 5 चला 5 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी लागली. इंद्रायणी एक्सप्रेस इंटरसिटी. सो चलो आता इथून निघूया. आणि खरंच मी 2 दिवस खूप कमी पडतात तिथे आल्यावर. प्लॅन्स खूप असतात पण ते एक्झिक्यूट करायला तेवढा वेळ नाही मिळत. सो आता बघू नेक्स्ट टाईम आम्ही कधी येतो आहे. सो तसं जरा थोडं जास्त वेळ काढून येण्याचा प्रयत्न करू. तर आता निघालं तर आता आपण ट्रेन पकडूया आणि मग पुढचं बघूया. 5 नंबरला लागणार आहे 5. चला तर आता इथे आम्ही वेट करतोय किती नंबरला लागते किती वेळात. आता आम्ही बसलोय. दादाला तर बाय बाय करतोय. बाय बाय बाबू, लव यू. चला तर ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इंटरसिटीची. तर आम्ही आय थिंक बॅक साईडला असं जाणार आहोत. माझी मामी पण आता भेळ घेते. छानपैकी भेळ आणून दिले दादाने माझ्या. सो चलो नेक्स्ट ट्रिप आता फेब्रुवारीत ना. तुम्ही डिसाईड करा तो. नाही आम्ही नेक्स्ट ट्रिपला आम्ही FC रोडला जाणार हो ना. बाय. हे सावकाश जा रे. हो सावकाश जाणार. प्लीज लाईक सबस्क्राईब करा. येस. सायकाश. चलो सो आता फायनली कोणाला बाय बाय. आम्ही निघालोय. गाडी सुटले आणि बरोबर 5:50ला सुटते गाडी. सो आता किती वेळ लागते माहीत नाही. आमचे सीट कम्फर्टेबल आहेत तुम्ही जर बघाल तर. आणि आमच्या 6 सीट्स इथे आल्यात आणि 2 सीट्स मागे आल्यात. सो त्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे त्या नॉर्मली असतात ना आपल्या समोरासमोर बसायच्या सीट लोकलला तशा काइंड ऑफ आहेत. सो कम्फर्टेबल आहे. आणि जाताना आम्हाला विंडो नव्हती पण येताना आम्हाला म्हणजे घरी जाताना आता विंडो आहे. सो बघूया आता जितकं होईल आपण एक जातानाच थोडंसं शूट करूया. आणि नेक्स्ट ट्रिप असेल आमची 1 फेब्रुवारी जसं आमचं ठरलं आहे. सो तेव्हा आपण होईल तेवढं आपण एक तुळशीबाग वगैरे सगळं क्लिअर करू कवर करू आणि FC रोडला सुद्धा थोडंसं शॉपिंग करूया. सो चलो बाय बाय फ्रॉम पुणे. चला आता इथे भेळ मागाशी दिली दादानी ती आम्ही भेळ खातोय. श्रीशा लॉलीपॉप खाते. तिथे मामी वगैरे गुड्डी तिकडे आहे. तिकडे ती लोक आहेत ते पण भेळ खात आहेत. सो आपण पण जरा बाहेरचं थोडं सीन बघूया. खूप घाण झाले ट्रॅक वगैरे. थोडं पुढे गेल्यावर कदाचित आपल्याला चांगला सिनॅरिओ मिळेल बघायला. सीन्स मिळतील. सो आपण ते कॅप्चर करूच. चलो श्रीशा बाबू लॉलीपॉप खाते की खाते भेळ खाते की लॉलीपॉप. श्रीशा माझी काल पडली बिचारी धावता धावता. इथे तिचं ओठ बघा उठला. ती ओठाला लागलंय. दात लागले तिचे. पण त्याच्यावर पण मॅडमला आमच्या लिपस्टिक लावायचीच होती. हां नखरेबाज पोगी आहे ती माझी. घसरली ना. ओले माझ्या सोना पडलं. कोंडू कोंडू कोंडूचे पडलं माझी सोना. चला थोडीशी आपण पण भेळ खाऊन जाऊ. पण शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सोडलंय. खिडकी ना अशी बघायला गेलं तर मोठी आहे पण हा मधला पॅसेज हे आहे ना जागा काही खिडकी ना नको तेवढी मोठी करून ठेवले. त्यामुळे धड मागून नाही ओपन. पुढे ढकलले की पुढच्यांना त्रास होतो. बट ठीक आहे. बाय बाय पुणे. चला तर आता आपण पेरू एन्जॉय करूया. कुछ ना कुछ तो खाने के लिए चाहिए हो ना. मस्त आहे पेरू. पेरूमध्ये असं छान मसाला बिसाला लावून 100ला 3 दिले त्यांनी पेरू. असे मोठे मोठे आहेत. ठीक आहे म्हणजे पेरू पचपचीत नाही आहे. गुड आहे.
वाव, खूप छान वाटतंय. आता आम्ही ना चीज सँडविच घेतलेलं. चीज सँडविच इन द सेन्स 2 ब्रेड असतात, ब्रेड बटर आणि त्यामध्ये चीज स्लाईस असतं. ते 50 रुपीजला असे 2 येतात त्रिकोणी. म्हणजे मला असं वाटतं 2 ब्रेडचं. आणि हे आहे 2 कटलेट आणि ब्रेड, त्यामध्ये सॉस. ते पण 50ला, हे पण 50ला 2, हे पण 50ला 2, त्याच्याबरोबर ब्रेड बटर असं आहे. याची तरी क्वालिटी आहे, म्हणजे चांगली आहे हे. ओके, कारण याला तसंही काही नसतं, ब्रेड बटर आणि चीज. तर हे आता माहीत नाही, कटलेट आहे. आता हे कसं आहे ते आपण खाऊन बघूया. तर हे कटलेट ओके आहे, पण आतून ना शिजलेलं नाही आहे. मला थोडं ना असं हे लागतंय, पीठ गूळ लागतंय. वाव, व्हॉट अ व्ह्यू. हे बघा, आता इथे सगळे फेरीवाले, नाश्तावाले तयार. तर आता आम्ही जस्ट कटलेट हे खाल्लं आणि मम्मीने साबुदाणा वडा घेतलेला. कसा होता हा ना? तर आता मम्मी घेते वडापाव. आपण थोडा टेस्ट करूया का, आम्हाला आवडतं. आम्ही ट्रेनमध्ये बसतो ना की आम्ही खायच्या मागे. तर बघा, अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे. म्हणजे आमचा यावेळेचा ओव्हरऑल प्रवास जाताना येताना व्यवस्थित झाला. तर आता सगळीकडे खातातच आहेत आमच्या घरातले, तिकडे तिकडे. आता आहे वडापाव 30 रुपयाला 2. 30 रुपये ना 2? 30 रुपयाला 2 वडापाव. तर आता बघूया आपण खाऊन कसं आहे ते. गरम आहे, तसं थोडा गरम आहे. ओके ओके, जास्त पण काही गरम नाही. आता कोणतं स्टेशन गेलं? मळवली असं काहीतरी स्टेशन आता गेलं. आता आपण वडापाव घेऊया. की श्रीशा माझे सॉस खायच्या मागे लागले फक्त. चला, नाव वी आर एन्जॉईंग अवर वडापाव. छान आहे. वडापाव ना ॲक्च्युली वडा आहे तसं, म्हणजे जास्त तिखट नाही आहे, खूप मसाले नाही आहे, नॉर्मल भाजी आहे. आणि वरचं आवरण आहे ना चण्याच्या पिठाचं, हे पण बारीक आहे, म्हणजे पातळ जाड नाही. आणि पाव वगैरे फ्रेश आहे. सांगेल तसं नको चुकूई बघ. चला, तर रेल्वे लोणावळ्याला थांबलेली बराच वेळ. आता इथून निघाले लोणावळ्यावरून. पूर्ण अंधार पडला आणि किती वाजले आता? 6:52, 2 मिनटं मागे. 6:54 म्हणजे 7 वाजत आले. तुझा एक टाइमपास चालला बसून बसून. हे बघा, काही ना काहीतरी करते अडकलं. मी घेतला. हा, दिस इज माय ओनली. ओके, असं 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 मी पण हा तू अजून. 1 2 3 स्टार्ट. नाटक. किती काळो काय पण हवा आहे. किती काळो काय, बापरे, काहीच दिसत नाहीये.
ना. हा लांब लांब लाईट आहेत, घर आहेत तेवढी. काय घर असतात. चला आता लोणावळा आलाय. ते लोणावळ्याला मध्येच थांबलेली. लोणावळ्याला इथे थांबायला तर हवं. बघा त्या साईडला ती ट्रेन लागली शिवाजीनगरला जायला. लास्ट शिवाजीनगर त्या लोकल आहे. त्या लोणावळा टू शिवाजीनगर पुणे एवढंच असेल. लोणावळ्याच्या पुढे नाही जात त्या. हां तर आता ही लोणावळ्याला थांबते. इथे काही पॅसेंजर चढतील. हे बघा. चला आता लोणावळ्याला बरीच लोक चढत आहेत आणि इथे चहा घेतलाय. 10 रुपये एक चहा आहे. ओके ओके मसाला चहा आहे. काल परवा येताना आम्हाला ते चहा पिण्यात होता. म्हणजे मी तर नाही पीत ट्रेनमध्ये, मम्मी पिते. मम्मीला आवडतो चहा, तर तो डीप करायचा होता. तर हा ऑलरेडी केलेला चहा आहे. ठीक आहे. बघा ही हावरी बघा चहाला. हळू पी. लहान मुलं चहा पितात. एकच घोटा फक्त. एक ही सांडेल. नीट बघ तिकडे बघ. तू नीट पकड. एकदा पी आणि आईला दे. चला आता ट्रेन सुटले. चला आता ट्रेन सुटले. मोबाईल बाहेर काढायला भीती वाटते ट्रेनमधून. कोणाचा काही भरोसा नसतो. चलो बाय बाय लोणावळा. चला आता आले चिक्की. 100ला 4 चिक्की. ठीक आहे गेले ना चिक्कीवाले. 100ला 4 चिक्की. आणि जर 1 मिनिट देते ना, आणि जर मलाई चिक्की हवी असेल तर 100ला 1 देतात. आणि बाकीच्या चिक्की 100ला 4. त्या छोट्याच असतात. ठीक आहे 100ला 4. चला तर आता भांडूप स्टेशन गेलंय. आता आमचं उतरायचं टायमिंग आलंय जवळ. भांडूप आहे. चलो तर चला मग आता फायनली आम्ही पोहोचलोय दादरला. बघत असाल माझ्या मागे दादरचं होर्डिंग आहे. दादर स्टेशनला आहोत. एक 9:16 झाले तर 9:05च्या आसपास वगैरे पोहोचलो. थोडा लेट झालं, गाडीमध्ये मध्ये जास्त हॉल्ट घेत होती. तर इथून आता आम्ही राहतो काही रोडला. सो बसच्या किंवा टॅक्सीच्या भानगडीत न पडता डायरेक्टली आम्ही इथून दादरवरूनच CST स्लो पकडून चाललो आहे करी रोडला. तर अशा प्रकारे पुण्याचा 2 दिवसाचा खूप प्रवास छान झाला. म्हणजे जाताना आम्ही खूप मजा केली. त्यानंतर तिकडे जिथे जिथे फिरलो तिथे खूप मजा केली. काल फक्त आम्ही तो कुठला खडकवासला ना. हां खडकवासला डॅमला गेलो. ते खडकवासला डॅमला गेलो. ते आम्ही सकाळी न जाता रात्री आरामात गेलो. आणि नंतर माहीत आहे तर मम्मी पडली. तो सगळं बोंबललं तिकडेच. तर FC रोड वगैरे आम्ही काहीच फिरलो नाही. तर नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा प्लॅनिंग केली की FC रोड नक्कीच फिरायचं. थोडीफार शॉपिंग होईल आपली. तर आता मग मी आलो आहे फायनली. मजा आली. 2 दिवस खूप मजा आली दादा वहिनीबरोबर पण आणि सगळं. तर दादाचं कॅफे वगैरे पण सुंदर आहे. दुसरं जे त्यांनी रेस्टॉरंट ओपन केलं आहे ते पण खूप छान आहे. तर मजा आली एकंदरीत. आणि फॅमिलीबरोबर अशा पिकनिक व्हायला हव्यात. सो चलो मग भेटू अशा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मग तो कसलाही असेल, शॉपिंग असेल किंवा आणि काही. तर हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. चला बाय करा. बाय बाय.